नमस्कार. किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच PM किसान योजनेचा 19वा हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून PM किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत. या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना काही कारणास्तव PM किसानच्या 19व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता कधी जमा होणार? कोणते शेतकरी PM किसान योजनेपासून वंचित राहणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांचा 19वा हप्ता अडकू शकतो? अशा प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूरला जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे 19वा हप्ता हस्तांतरित करतील. या कार्यक्रमाला कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान एका क्लिकद्वारे 9.80 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 22,000 कोटी रुपये वितरित केले जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. तर काही शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात, असेही माध्यमांना सांगण्यात आले आहे. एकीकडे 9.7 कोटी शेतकऱ्यांना यावेळी 19व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, तर दुसरीकडे असे अनेक शेतकरी आहेत जे हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. यामध्ये पहिले असे शेतकरी आहेत ज्यांनी जमीन पडताळणीचे काम केलेले नाही किंवा पुढील कामे अपूर्ण केलेली आहेत. नंबर 1, eKYC. दुसरे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी eKYC केली नाही त्यांना PM किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित ठेवले जाईल. हप्त्याचा लाभ घेण्यासाठी eKYC करणे अनिवार्य आहे, असे विभागाकडून सुरुवातीपासून सांगितले जात होते. तुम्ही हे काम तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरून किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.go.in वरून करू शकता. परंतु जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला हप्त्याच्या कायद्यांपासून वंचित ठेवले जाईल. pmkisan.go.in ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. नंबर 2, बँक खात्याला आधार लिंक बंधनकारक. ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंकिंगचे काम पूर्ण केलेले नाही त्यांचे हप्ते अडकतील. यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल. याशिवाय तुमच्या बँक खात्यात DBT पर्याय देखील सक्षम असणे आवश्यक आहे, कारण जर तो सक्षम केला नाही तर तुम्ही हप्त्याच्या कायद्यांपासून वंचित राहाल. अशा योजनेच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.